Dear students, welcome to the 9th standard. We have learned in the last video classification of plants. In classification of plants, kingdom Plantae, subkingdom Gymnosperms and Angiosperms. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतीचे वर्गीकरण आणि या वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये वनस्पती सृष्टीचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यामध्ये जिम्नोस्पर्म म्हणजे काय आणि अँजिओस्पर्म म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. टुडे न्यू चॅप्टर स्टार्टेड. चॅप्टर नंबर 7, सायन्स 2, एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम. एनर्जी फ्लो ॲन इकोसिस्टीम, मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आता परिसंस्था म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी परिसंस्था म्हणजे नेमकं काय आहे ते आपण पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय लुकिंग बॅक. आपण पाठीमागं थोडंसं ओव्हरलुकिंग करू की जे पाठीमागं आपलं झालेलं आहे त्यावर थोडीशी नजर आपण टाकू. फर्स्ट क्वेश्चन यामध्ये पहा. फर्स्ट क्वेश्चन जे आहे यामध्ये लुकिंग बॅकमध्ये, या लुकिंग बॅकमध्ये फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे, व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. हा जो इकोसिस्टीम आहे, व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, ही पाठीमागच्या वर्गामध्ये आपण घेतलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड म्युच्युअल इंटरॅक्शन फॉर्म अँड इकोसिस्टीम. एकदम साधे आणि सोपी वाक्य आहे. काय सांगितलेलं आहे, द बायोटिक अँड अबायोटिक. बायोटिक म्हणजे काय, तर जैविक घटक, सजीव, आणि अजैविक घटक म्हणजे काय, तर निर्जीव. जैविक घटक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया मिळून परिसंस्था तयार होते, इकोसिस्टीम तयार होते. म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यात चालणारी आंतरक्रिया मिळून परिसंस्था तयार होते. इन इंग्लिश, द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड म्युच्युअल इंटरॅक्शन फॉर्म अँड इकोसिस्टीम. लक्षात आलं. इकोसिस्टीम म्हणजे काय, तर परिसंस्थेमध्ये येणारे बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर आणि त्यांच्यामध्ये चालणारी आंतरक्रिया. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग इज अ बायोटिक फॅक्टर अँड ऑक्सिजन इज अ अबायोटिक फॅक्टर. ऑक्सिजन आपण घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. ऑक्सिजन काय आहे, हा अबायोटिक फॅक्टर आहे. ह्युमन बिईंग्स काय आहे, बायोटिक फॅक्टर आहे. आणि त्यांच्यामध्ये काय चाललेलं असतं, आंतरक्रिया चाललेल्या असतात. आता याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन या ठिकाणी पहा. याच्यामध्ये दुसरा जो क्वेश्चन आहे, याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन या ठिकाणी पहा कोणता आहे ते पाहू आपण. दुसरा क्वेश्चन या ठिकाणी दुसरा जो या ठिकाणी क्वेश्चन आहे, second question here, which are the different type of ecosystem. Which are the different type of ecosystem. या इकोसिस्टीम मध्ये जर पाहिलं आपण तर या इकोसिस्टीम मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, दुसरा क्वेश्चन काय आहे पायामध्ये. दुसरा क्वेश्चन यामध्ये आहे, विच आर द डिफरंट टाईप ऑफ इकोसिस्टीम. ही जी परिसंस्था, या परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते आहेत. परिसंस्थेतील विविध प्रकार कोणते आहेत, असा जर या ठिकाणी हा प्रश्न आहे. मागच्या वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत. काय सांगता येईल, देर आर 2 टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. जर आपण पाहिलं तर 2 इकोसिस्टीमचे प्रकार आहेत. फर्स्ट या ठिकाणी आहे नेमली ॲक्वॅटिक इकोसिस्टीम अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे काय, जलीय परिसंस्था. जलीय म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे 71% वॉटर आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर, सरफेस ऑफ द अर्थ जे आहे
71% पाणी आहे. त्या पाण्यामध्ये असणारे जे सजीव आहे, त्या सजीवांचा जो त्याच्यामध्ये चालणारी जी आंतरक्रिया इंटरॅक्शन आहे, ॲक्वॅटिक इकोसिस्टम त्याला म्हणतात, जलीय परिसंस्था. जलीय परिसंस्था. आणि दुसरी जी संस्था यामध्ये आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. आता टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजे काय? भूचर. आता भूचर म्हणजे काय? तर जमिनीवर राहणारे सजीव. भूचर, टेरेस्ट्रियल म्हणजे या ठिकाणी जमिनीवर राहणारे प्राणी आणि पाण्यामध्ये असणारे जे सजीव आहे, जमिनीवर असणारे सजीव आणि पाण्यामध्ये असणारे सजीव, हे दोन इकोसिस्टमचे या ठिकाणी प्रकार आहे. लक्षात आलं? फर्स्ट कोणता आहे? फर्स्ट आहे या ठिकाणी ॲक्वॅटिक इकोसिस्टम म्हणजे जलीय परिसंस्था. आणि दुसरी जी संस्था या ठिकाणी टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजे भूचर परिसंस्था. भूचर परिसंस्था म्हणजे काय? तर आपल्या जमिनीच्या वर असणारी जी सजीव राहतात त्यांना आपण भूचर किंवा काय म्हणतो या ठिकाणी टेरेस्ट्रियल म्हणतो. आता यामध्ये तिसराच क्वेश्चन या ठिकाणी लुकिंग बॅकमध्ये तिसरा जो क्वेश्चन या ठिकाणी पहा. तिसरा जो क्वेश्चन आहे, हाऊ डू इंटरॅक्शन टेक प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ एन इकोसिस्टम. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? परिसंस्थेतील जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरक्रिया कशा पार पडतात. यांच्यामध्ये जे आंतरक्रिया आहे त्या आंतरक्रिया कशा पार पडतात. तर यामध्ये फर्स्ट जर पाहिला आपण या ठिकाणी एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रत्येक सजीव, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे हा प्रत्येक सजीव रिक्वायर्स स्पेसिफिक ॲक्वॅटिक फॅक्टर फॉर इट सर्व्हायवल. फॉर इट सर्व्हायवल म्हणजे काय? तर जिवंत राहण्यासाठी प्रत्येक सजीव विशिष्ट प्रकारचं जे अबायोटिक फॅक्टर आहे, अबायोटिक घटक आहे, तो घटक त्याला आवश्यक असतो. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग रिक्वायर फॅक्टर अबायोटिक ऑक्सिजन. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्स स्पेसिफिक अबायोटिक फॅक्टर फॉर इट्स सर्व्हायवल म्हणजे जिवंत राहण्यासाठी जे विशिष्ट प्रकारचे जैविक घटक आहे, हे जैविक घटक आपल्याला आवश्यक असतात. मग त्यामध्ये फूड असेल, फूड, वॉटर, ऑक्सिजन, हे आपल्या शरीराला किंवा आपल्याला ते आवश्यक आहे. त्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. मग अबायोटिक फॅक्टर आपल्याला आवश्यक आहेत. द टाईप ऑफ सॉईल, मातीचा जो प्रकार आहे, मातीचा प्रकार. द टाईप ऑफ सॉईल, क्वालिटी ऑफ लाईट, प्रकाश, टेम्परेचर, तापमान, ह्युमिडिटी म्हणजे काय? आर्द्रता, हवेमध्ये असणारा पाण्याचा अंश, त्याला ह्युमिडिटी असे म्हणतात. आर सम ऑफ द अबायोटिक फॅक्टर दॅट एफेक्ट द बायोटिक फॅक्टर. आता बायोटिक फॅक्टरवर ते परिणाम करतात. बायोटिक फॅक्टरवर कोणते घटक परिणाम करतात? टाईप ऑफ सॉईल, मातीचा प्रकार, क्वालिटी ऑफ लाईट, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी, हे जे अबायोटिक फॅक्टर आहे, अबायोटिक फॅक्टरचं बायोटिक फॅक्टरवर काय करतात? ते परिणाम करतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉन्स्टंटली इंटरॅक्ट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉन्स्टंटली इंटरॅक्ट. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, जे सजीव आहे, ते सजीव एकमेकाबरोबर आंतरक्रिया घडतात विथ द अबायोटिक फॅक्टर. जे लिव्हिंग सजीव आहेत, ते जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सतत अबायोटिक घटकाबरोबर काय करतात? आंतरक्रिया करतात. जसं मी सांगितलं, ह्युमन बिईंग म्हणजे मानव आणि ऑक्सिजन यांचा जसं रिलेशन आहे, किंवा ह्युमन बिईंग अँड फूड, ह्युमन बिईंग अँड वॉटर, हे जसं या ठिकाणी इंटरॅक्ट आहे विथ द अबायोटिक फॅक्टर. इन एनी इकोसिस्टम, प्रत्येक इकोसिस्टममध्ये, प्रत्येक परिसंस्थेमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्ले अ स्पेसिफिक रोल विथ रिस्पेक्ट टू अदर फॅक्टर्स. म्हणजे आपल्या सजीवामध्ये पाहिलं, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाहिलं तर प्रत्येक जे सजीव आहे, ते प्रत्येक सजीवाचं दुसऱ्या घटकाबरोबर विशिष्ट प्रकारची एक भूमिका असते आणि ती आपण या ठिकाणी काय करतो? या ठिकाणी पार पाडतो. आता हे झालं आपलं लुकिंग बॅकमध्ये पाठीमागचं झालेला आपण थोडासा अभ्यास घेतलेला आहे. आता आपण फर्स्ट स्टार्ट करणार आहोत एनर्जी फ्लो अँड इकोसिस्टीम. या ठिकाणी जर पाहिलं आपण फर्स्ट या ठिकाणी जर पाहिलं तर एनर्जी फ्लो अँड इकोसिस्टीम. त्या ठिकाणी काय सांगितलं आहे? एनर्जी फ्लो अँड इकोसिस्टीममध्ये वी हॅव ऑलरेडी लर्न द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषणाच्या पद्धती. इंटू प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स, सॅप्रोफाइट्स
सॅप्रोफाइट्स और सॅप्रोट्रॉप्स अँड डिकम्पोजर्स. काय सांगितलेलं आहे, पाठीमाग आपण पाहिलेलं आहे की जे सजीव आहे, सजीवांचं वर्गीकरण आपण कशामध्ये केलेलं आहे. प्रोड्युसर म्हणजे उत्पादक, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार, म्हणजे प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड, दॅट इज कॉल्ड प्रोड्युसर्स. त्यांना आपण प्रोड्युसर म्हणतो, जे अन्न तयार करतात. कंझ्युमर म्हणजे काय, तर भक्षक. जे प्रोड्युसर घेतात त्यांना कंझ्युमर म्हणजे भक्षक म्हणतो आपण. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय, तर मृतोपजीवी. मृतोपजीवी म्हणजे काय, जे मेलेल्या सजीवावर जे जगतात त्याला आपण सॅप्रोफाइट्स असे म्हणतो. अँड डिकम्पोजर म्हणजे काय, विघटक. विघटक म्हणजे काय, तर जे मृत झाले सजीवांचे जे विघटन करतात त्या डिकम्पोजर असे म्हणतात. म्हणजे यामध्ये प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स, सॅप्रोट्रॉप्स अँड डिकम्पोजर्स हे जे आहेत हे काय करतात, सजीवांचं जे वर्गीकरण आहे, पोषणाची ज्या पद्धती आहेत त्या पद्धती यावर अवलंबून असतात. आता यामध्ये फर्स्ट पाहू या ठिकाणी. यामध्ये जर फर्स्ट आपण जर पाहिलं या ठिकाणी तर प्रायमरी कंझ्युमर्स. आता प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे काय, तर प्राथमिक भक्षक. आता प्राथमिक भक्षक कोणाला म्हणायचं, तर या ठिकाणी दिले एक्झाम्पल दिलेले आहेत. ग्रासहोपर्स, स्क्वॅरल, एलिफंट एक्सेट्रा. दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन ॲटोट्रॉप्स. दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन ॲटोट्रॉप्स. व्हॉट इज मीन बाय ॲटोट्रॉप्स, दॅट इज कॉल्ड प्रोड्युसर्स. व्हॉट इज मीन बाय प्रोड्युसर्स, प्रोड्युसर म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला प्रोड्युसर असे म्हणतात. कोण करते, प्लांट्स करतात, वनस्पती करतात. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला म्हणून ॲटोट्रॉप्स म्हणतात. स्वयंपोषी म्हणतो आपण. काय म्हणतो, स्वयंपोषी आपण म्हणतो. उदाहरणार्थ मला जर भूक लागली किंवा आपल्याला जर भूक लागली तर आपण दुसऱ्याकडून मिळवलेलं जे अन्न आहे ते अन्न ग्रहण करतो. तसं वनस्पती नाही, स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतात म्हणून त्याला काय म्हणतात, ॲटोट्रॉप्स म्हणतात. काय लक्षात आलं, ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड, दॅट इज कॉल्ड प्रोड्युसर्स. त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट प्रोड्युसर. त्याला काय म्हणतो आपण, उत्पादक म्हणतो. कोणता आहे, ग्रासहोपर म्हणजे नाकतोडा, स्क्वॅरल म्हणजे खार, एलिफंट म्हणजे हत्ती. हे काय करतात, दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन ॲटोट्रॉप्स. स्वयंपोषी जे आहे त्या स्वयंपोषीवर ते अवलंबून असतात. म्हणजे वनस्पतीवरती थोडक्यात अवलंबून असतात. त्यांचं जे अन्न आहे ते वनस्पतीकडून मिळालेलं जे अन्न आहे तेच अन्न ते काय करतात, कंझ्युम करतात, ग्रहण करतात. आता दुसरा जो या ठिकाणी जर पाहिला आपण, तर दुसरा जो या ठिकाणी आहे यामध्ये दुसरा जो सेकंडरी कंझ्युमर. सेकंडरी कंझ्युमर म्हणजे काय, द्वितीय भक्षक. आता द्वितीय भक्षक कोणतं आहे, यामध्ये फ्रॉग, वूल, फॉक्स एक्सेट्रा. दीज कंझ्युमर्स युज्ड हर्बिओरस ॲज देअर फूड. हर्बिओरस म्हणजे काय, तर शाकाहारी प्राणी. शाकाहारी प्राणी म्हणजे ज्याचं अन्न ते वनस्पतीकडून घेतात त्याला शाकाहारी आपण म्हणतो. म्हणजे जे पहिला आपण पाहिलेलं आहे प्राथमिक भक्ष्य जे आहे ते प्राथमिक भक्ष्यामध्ये हे कसे आहे त्या ठिकाणी हर्बिओरस आहेत. हर्बिओरस म्हणजे काय, तर शाकाहारी आहे ते. आता हे जे सेकंडरी कंझ्युमर्स आहेत, हे सेकंडरी कंझ्युमर्स कार्निव्होर्स जे आहेत, ते कार्निव्होर जे आहेत, फ्रॉग, वूल अँड फॉक्स. फ्रॉग, वूल अँड फॉक्स. फ्रॉग आपल्याला बेडूक माहिती आहे या ठिकाणी, आणि वूल अँड फॉक्स हे जे तीन प्राणी आहेत, हे जे तीन या ठिकाणी प्राणी आहेत, हे तीन प्राणी कशावर अवलंबून आहेत, ते कंझ्युमर्स यूज हर्बिओरस ॲज फूड देअर फूड. म्हणजे जे हर्बिओरसने तयार केलं जे अन्न आहे त्या अन्नाचं ते भक्षक वापर करतात. यूज हर्बिओरस ॲज देअर फूड. हर्बिओरस कोण आहे, फॉर एक्झाम्पल ग्रासहोपर, स्क्वॅरल अँड एलिफंट हे काय आहेत, हर्बिओरस आहेत. त्याच्याकडून ते अन्न मिळतात. मग फ्रॉग असेल, वूल असेल, फॉक्स असेल. अँड थर्ड, एपेक्स ऑर टॉप कंझ्युमर्स. एपेक्स ऑर टॉप कंझ्युमर त्याला म्हणतात कार्निव्होरस. कार्निव्होरस म्हणजे काय, तर मांसाहारी प्राणी. कोणते प्राणी आहेत, मांसाहारी प्राणी कोणते आहेत, एपेक्स आहे, सर्वोच्च भक्षक आहे ते. टायगर, लॉयन एक्सेट्रा. दीज कंझ्युमर्स यूज हर्बिओरस अँड कार्निव्होरस. आता हे प्राणी काय करतात, शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी दोन्ही प्राण्यांचं अन्न म्हणून ते वापर करतात.
टायगर, लॉयन एक्सेट्रा दीज कंझ्युमर यूज हर्बिव्हरस म्हणजे काय तर शाकाहारी प्राणी. फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एलिफंट घेऊ. एलिफंट अँड कार्निव्होरस फॉर एक्झाम्पल हेअर, फॉर एक्झाम्पल फॉक्स. फॉर एक्झाम्पल फॉक्स म्हणजे फॉक्स काय आहे? कार्निव्होरस आहे. एलिफंट काय आहे? हर्बिव्हरस आहे. हे दोन्हीही प्राणी ते अन्न म्हणून वापर करतात. म्हणजे जे हे ॲपेक्स कंझ्युमर्स आहेत, ॲपेक्सचे जे टॉप कंझ्युमर्स आहेत ते काय टायगर असेल, लॉयन असेल, हे शाकाहारी प्राणी घेतात आणि मांसाहारी प्राणी सुद्धा अन्न म्हणून ते वापर करतात. नो अदर ॲनिमल्स फीड ऑन टॉप कंझ्युमर्स. लक्षात आलं? आता त्यानंतर लास्ट जो आहे, शेवटचा जो आहे या ठिकाणी आहे ओमिनिव्होरस मिक्स्ड. जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो ओमनिव्होरस आहे, ओमनिव्होरस मिक्स्ड कंझ्युमर्स. आता ओमिनिव्होरस म्हणजे काय? तर उभयआहारी. उभयआहारी म्हणजे काय? ते जे प्राणी शाकाहारी आहे आणि मांसाहारी आहेत. ओमनिव्होरस मिक्स्ड. मिक्स म्हणजे काय? ते वनस्पतीचंही अन्न चालतं आणि प्राण्याकडून मिळालेलं सुद्धा अन्न चालतंय. आता आपण टायगर पाहिलं, लॉयन पाहिलं. मांसाहारी प्राणी आणि शाकाहारी प्राणी हे दोन्ही प्राणी अन्न म्हणून वापर करतात. ते प्लांटचा वापर करत नाही. वनस्पतीने तयार केलेलं अन्न ते घेत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? टॉप कंझ्युमर्स म्हणतो. बरोबर आहे. ओमनिव्होरस म्हणजे काय? ते वनस्पतीकडून मिळालेले अन्न घेतात आणि प्राण्याकडून मिळालेलं सुद्धा अन्न घेतात. ओमिनिव्होरस मिक्स्ड कंझ्युमर्स ते मिश्राहारी आहेत. कोणतंही अन्न असेल तर ते घेतात. बेस्ट एक्झाम्पल आहे ह्युमन्स म्हणजे मानव, बियर म्हणजे अस्वल. असे हे जो दोन प्राणी आहेत, हे दोन प्राणी काय करतात? वनस्पतीकडून मिळालेलं अन्न आणि प्राण्याकडून मिळालेलं अन्न दोन्हींचे अन्न म्हणून ते काय करतात? वापर करतात. ह्युमन्स, बियर्स एक्सेट्रा फीड ऑन हर्बिव्होरस अँड कार्निव्होरस. याच्यामध्ये हर्बिव्होरस आणि कार्निव्होरस हे जे दोन प्राणी आहेत, दोन्ही प्राण्यांचा वापर त्या ठिकाणी काय करतात? ते त्या ठिकाणी वापर करतात. लक्षात आलं? म्हणजे वनस्पतीकडून मिळालेलं अन्न घेतात, प्राण्याकडून मिळालेलं जे आहे ते वापरतात. म्हणजे त्याला मिक्सराहारी म्हणतो आपण. म्हणजे जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर्स, ॲपेक्स, ओमनिव्होरस हे काय आहेत यामध्ये? की हे त्यामधले कंझ्युमर्स आहेत, भक्षक आहेत यामधले. हे जे भक्षक आहेत हे भक्षक त्यामधले आहेत. आता आपण या ठिकाणी नेक्स्ट आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय फूड चेन ऑर फूड वेब. आता फूड वेब म्हणजे काय आपण पाहणार आहोत या ठिकाणी. construct 4 chains link the one shown in figure 7.1. ही जी आकृती दाखवलेली आहे त्या आकृतीच्या वरून आपल्याला 4 अन्न साखळ्या ज्या आहेत त्या 4 अन्न साखळ्या आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. 4 अन्न साखळ्या त्यामध्ये आहेत. त्यामध्ये फर्स्ट जी साखळी आहे यामध्ये 4 साखळ्या आपल्याला तयार करायला सांगितलेल्या आहेत. कशामध्ये आहे या ठिकाणी? तर फूड चेन अँड फूड वेबमध्ये 4 अन्न साखळ्या तुम्ही पाठीमागचे पहा. फर्स्ट आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फर्स्ट या ठिकाणी आहे प्रोड्युसर्स. या ठिकाणी जर आपण पाहिलं या ठिकाणी आहे, तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर हा प्रोड्युसर आहे हिरव्या वनस्पती. हा ग्रासहोपर आहे म्हणजे नाकतोडा आहे. थर्ड फ्रॉग आहे म्हणजे बेडूक आहे. फोर्थ जे आहे ते स्नेक आहे, स्नेक म्हणजे साप आहे. फोर्थ हॉक म्हणजे घुबड आहे. अँड लास्ट डिकम्पोजर म्हणजे ही जीवाणू आहे. म्हणजे पहा ही जी साखळी अन्न साखळी जी आहे, वनस्पतीने तयार केलेलं अन्न नाकतोडा घेतो, नाकतोड्याने घेतलेलं अन्न फ्रॉग घेतो, फ्रॉगने मिळवलेलं अन्न साप घेतो, स्नेक घेतो आणि स्नेकने मिळवलेलं अन्न तो घुबड घेतो, हॉक घेतो. आणि शेवटी ही सर्व ज्यावेळेस हे काय होतात? एक्सपायर होतात, मृत्यू होतात. त्यावेळेस त्याचं जे विघटन डिकम्पोज बाय डिकम्पोजर्स. डिकम्पोज विघटन कशामध्ये होतं? विघटकाकडून त्यांचं विघटन होतं, जीवाणूकडून शेवटी त्यांचं विघटन होतं. उदाहरणार्थ फ्रॉग कुठंच गेला नाही, तो नॅचरल एक्सपायर होणार आणि नॅचरल एक्सपायर झाल्यानंतर तो जमिनीमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस हे बॅक्टेरिया काय करतात? त्याला डिकम्पोज करतात. लक्षात आलं? हे झालं आपलं फूड चेन. आता आपण असे काही फूड चेन आहेत की 4 कन्स्ट्रक्शन आपण तयार करणार आहोत. तर पहिलं तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी काय आहे पहिलं या ठिकाणी जर पाहिलं आपण
ग्रेन, ग्रेन म्हणजे काय आहे? प्रोड्युसर, प्रोड्युसर ग्रेन म्हणजे काय? तर धान्य आहे, एक प्रकारचं पीक आहे. बाजरा क्रॉप आहे, म्हणजे बाजरीचं पीक आपण म्हणू या ठिकाणी, बाजरीचं कणस दाखवलेलं आहे त्या ठिकाणी शिव. नेक्स्ट रॅट, प्रायमरी कंझ्युमर आहे. तो कोणता कंझ्युमर आहे? प्रायमरी कंझ्युमर आहे. आता ह्या रॅटवर डिपेंड कोण आहे? स्नेक आहे. कोणता आहे तो? स्नेक आहे. स्नेक अँड हॉक, हॉक म्हणजे घुबड. म्हणजे पहा, ग्रेन प्रोड्युसर, ग्रेन, रॅट, स्नेक, हॉक. इट इज फूड चेन इन अन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम, इकोसिस्टीममध्ये एक प्रकारची अन्न साखळी. ही काय? एक प्रकारची अन्न साखळी आहे. अन्न साखळीमध्ये काय झालं? ग्रेन म्हणजे पीक किंवा वनस्पती. आधी या ठिकाणी बाजरा क्रॉप दाखवलेला आहे. नेक्स्ट रॅट, त्यावर डिपेंड कोण आहे? रॅट. रॅटच्यावर डिपेंड कोण आहे? स्नेक. स्नेकच्यावर डिपेंड कोण आहे? हॉक. म्हणजेच ही जी अन्न साखळी आहे, ही जी फूड चेन आहे, कशी आहे? ग्रेन, रॅट, स्नेक अँड हॉक. या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी अन्न साखळी आहे. सेकंड आता यामध्ये आपण पाहणार आहोत की सेकंड जे या ठिकाणी सेकंड आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सेकंड जे या ठिकाणी अन्न साखळी या ठिकाणी प्लांट्स, स्मॉल फिश, बिग फिश. पाहता, जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही पहा या ठिकाणी हा जो प्लांट, प्लांक्टोन वनस्पती, कशामधल्या वनस्पती आहेत ह्या? प्लांक्टोन, की पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती आहेत. त्याच्यावर कोण जगतंय? स्मॉल फिश, लहान लहान फिश त्यावर जगतात. या लहान लहान जे फिश आहे त्यावर डिपेंड कोण आहे? बिग फिश आहे, मोठे फिश आहे. म्हणजे मोठे फिश लहान फिशांना ते काय करतात? अन्न म्हणून वापर करतात. आणि बिग फिश म्हणजे याला जे ही आहे, ही बर्ड घेतात, म्हणजे बर्ड अन्न म्हणून त्याचा वापर करतात. म्हणजे ही अन्न सगळी कसं आहे? प्लॅन्क्टोन, स्मॉल फिश, बिग फिश अँड बर्ड. खाली दाखवलेलं आहे या ठिकाणी प्लांक्टोन म्हणजे प्रोड्युसर, ते जे पाण्यामध्ये असणारे सजीव आहेत. त्याच्या पुढे दाखवलेल्या या ठिकाणी स्मॉल फिशेस दाखवलेले, स्मॉल फिश दाखवलेले, त्याच्यानंतर बिग फिश दाखवलेला आहे, आणि त्यानंतर हॉक म्हणजे या ठिकाणी बर्ड दाखवलेला आहे. की ही अशा प्रकारची एक अन्न साखळी कशा आहे? ही ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ही कोणती इकोसिस्टीम आहे? ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे. आता त्यानंतर आहे तिसरी जी इकोसिस्टीम आहे, त्यामध्ये पहा ग्रास. ग्रास म्हणजे प्रोड्युसर, हिरव्या वनस्पती. गोट, गोट म्हणजे बकरी. आणि टायगर त्यावर डिपेंड आहे. काय आहे ते? टायगर. म्हणजे ग्रास, गोट, टायगर. ग्रास काय आहे? प्रोड्युसर आहे. गोट काय आहे? प्रायमरी कंझ्युमर्स आहे. आणि टायगर काय आहे? ॲपेक्स, सेकंडरी कंझ्युमर. यामध्ये कोणता आहे तो? सेकंडरी कंझ्युमर आहे. सेकंडरी कंझ्युमर्स. त्यानंतर लास्ट जो या ठिकाणी चौथी जी अन्न साखळी आहे, फूड चेन आहे. फूड चेन, फर्स्ट फ्रूट, मनकी, क्रोकोडाईल. फ्रूट फळं, मनकी माकड, क्रोकोडाईल म्हणजे मगर, पाण्यामध्ये असणारी मगर. आता या फ्रूट कोण खाते? मनकी घेते अन्न म्हणून त्याच्यावर. आणि मनकीवर डिपेंड कोण आहे? क्रोकोडाईल. आणि ज्यावेळेस हे मनकी, क्रोकोडाईल जे एक्सपायर होतात, त्यावेळेस डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स. डिकम्पोजर जे आहे, विघटक जे आहे, त्या विघटकाकडून या दोन्हींचं काय होतं? त्या ठिकाणी विघटन होते. अशा पद्धतीने फ्रूट, मनकी, क्रोकोडाईल. फ्रूट्स प्रोड्युसर, मनकी प्रायमरी कंझ्युमर्स अँड सेकंडरी कंझ्युमर्स क्रोकोडाईल. आता हे झालं आपलं या ठिकाणी फूड चेन. हे झालं आपल्या या ठिकाणी फूड चेन. आता व्हॉट इज मीन बाय, आता आपण दोनच आपण क्वेश्चन घेणार आहोत या ठिकाणी. व्हॉट इज मीन बाय फूड चेन? आता फूड चेन म्हणजे काय? मी आता सांगितलेली ही फूड चेन आहे. अन्न मिळवणे आणि अन्न दुसऱ्याचं होणं. अन्न मिळविणे आणि अन्न काय होणे? दुसऱ्याचं होणं. ह्यालाच काय म्हणतात? फूड चेन असे म्हणतात. आता या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय या ठिकाणी फूड चेन आपण पाहू. त्या ठिकाणी फूड चेनची व्याख्या आपण दाखवलेली आहे पुस्तकामध्ये. आपण जे फूड चेन आहे, यामध्ये जर फूड चेनची व्याख्या जर आपण पाहिल्या ठिकाणी, तर आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करता येईल. आता यामध्ये आपल्याला फूड जे चेन आहे, व्हॉट इज मीन बाय फूड चेन, त्या ठिकाणी दाखवलंय. फूड चेन interaction go and continuously between producers, consumers and saprophytes. प्रोड्युसर म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कंझ्युमर त्यावर ते अन्न म्हणून वापर करतात. आणि सॅप्रोफाईट म्हणजे काय? तर मृतोपजीवी. यांच्यामध्ये काय चाललेलं असतं? सतत
आंतरक्रिया चाललेल्या असतात. आंतरक्रिया म्हणजे काय, एकमेकांमध्ये देवाणघेवाण, कशाची, अन्नाची देवाणघेवाण, फूडची देवाणघेवाण चाललेली असते. इंटरॅक्शन गो ऑन सायमल्टेनियसली बिटवीन प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स अँड सॅफ्रोफाइट्स. देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन देअर इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये एक प्रकारचा क्रम असतो, विच इज कॉल्ड द फूड चेन, आणि त्यालाच काय म्हणतात, फूड चेन असे म्हणतात. त्याच्यामध्ये एक क्रम असतो. आता मी पाठीमागं सांगितलेले क्रम कोणता सांगितलेला एका ठिकाणी, एक क्रम सांगतो. फॉर एक्झाम्पल, प्रोड्युसर, ग्रासहोपर, फ्रॉग, स्नेक, हॉक अँड डिकम्पोजर. हे काय झाले, एक प्रकारची सिक्वेन्स झाली. काय झाली, एक प्रकारची सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन. अ डेफिनेट, एक विशिष्ट प्रकारची अन्न साखळी असते, विशिष्ट प्रकारची आंतरक्रिया असते, विच इज कॉल्ड द फूड चेन. आता आपण पाठीमागं फूड चेन, 4 फूड चेन पाहिले आपण. ते व्हॉट इज मीन बाय, म्हणजे इंटरॅक्शन गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर, कंझ्युमर्स अँड सॅफ्रोफाइट्स. देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन विच इज कॉल्ड फूड चेन. याला काय म्हणतो आपण, फूड चेन असे म्हणतो. की त्यामध्ये उत्पादक, भक्षक आणि मृत्यूजीवी यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया चाललेल्या असतात, आणि त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा काय असतो, एक क्रम असतो, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, फूड चेन असे म्हणतो, अन्न साखळी असे आपण त्याला म्हणतो. आता त्यानंतर आहे फूड वेब. व्हॉट इज मीन बाय फूड वेब. आता फूड वेब म्हणजे नेमकं काय आहे. आता अन्न साखळी म्हणजे काय, तर एकमेकांमध्ये गुंतलेली अन्न साखळी असते. ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4 or 5 मोर लिंक. प्रत्येक जी साखळी आहे ती 4 किंवा 5 साखळीने तयार केलेली आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं, अन्न साखळी जर पुस्तकामध्ये या ठिकाणी दाखवलेली अन्न साखळी या ठिकाणी जर या ठिकाणी जर अन्न साखळी आपण या ठिकाणी जर पाहिली ही अन्न साखळी ग्रासहोपर, फ्रॉग, स्नेक, म्हणजे या ठिकाणी ग्रासहोपर, फ्रॉग, स्नेक अँड हॉक अँड बॅक्टेरिया, डिकम्पोजर्स. किती आहेत त्या साखळ्या, किती आहेत, 1 2 3 4 5, बरोबर आहे. हे अन्न साखळी आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ, ही काय आहे, अन्न साखळी आहे. आता 1 2 3 हे 4 अन्न लिंक्स म्हणजे साखळ्या आहेत त्या. आता आपण दुसऱ्या या ठिकाणी उदाहरण जर घेतलं, तर दुसऱ्या उदाहरण याच्यामध्ये 4 आहेत, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये तर दुसऱ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर 1 2 1 फर्स्ट रॅट, स्नेक अँड हॉक, ही 3 अन्न साखळ्या त्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये पाहिलं आपण ग्रास, याच्यामध्ये 2च आहेत, गोट आणि टायगर. म्हणजे 2 3 4 अशा अन्न साखळ्या त्यामध्ये काय करा, साखळी त्यामध्ये त्या ठिकाणी असू शकते. तर यामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत, या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय फूड चेन. आता फूड वेब म्हणजे काय, तर आपण आता एक डेफिनेशन पाहणार आहोत, फूड वेब. आता फूड वेब म्हणजे काय आपण पाहणार आहोत. तर या फूड वेबमध्ये हा जो फूड वेब आहे, हा फूड वेब कसा तयार झालेला आहे, तर आपण पाहणार आहोत. ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4 5 मोर लिंक्स, त्यापेक्षा अधिक सुद्धा त्यामध्ये साखळ्या असतात. अँड इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन्स that are interconnected at various level. Thus a food web is formed. फूड वेब तयार झालेला आहे. म्हणून या ठिकाणी फूड वेब कसा तयार झालेला आहे. अँड एखाद्या परिसंस्थेमध्ये अनेक अन्न साखळ्या, त्यामध्ये अनेक अन्न साखळ्यापासून एखादी परिसंस्था तयार होते, आणि त्यामध्ये काय करते, विविध पोषण पातळीवर ते काय करतात, या ठिकाणी आंतरक्रिया चाललेल्या असतात, आणि त्यालाच काय म्हणतात, अ फूड वेब इज फॉर्म. त्याला काय म्हणतो आपण, फूड वेब इज फॉर्म. व्हॉट इज मीन बाय फूड वेब. फूड वेब मीन्स each chain consists of 4 or 5 more links, and an ecosystem consists of many food chain. आता आपण अनेक फूड चेन आपण पाहिलेल्या आहेत, दॅट आर इंटरकनेक्टेड ॲट व्हेरियस लेव्हल. विविध पोषण पातळ्यावर आपण पाहिलेलं आहे. धस अ फूड वेब इज फॉर्म. आता जे आपण 4-5 अन्न साखळ्या आपण पाहिलेल्या आहेत, त्या सर्व अन्न साखळ्या ज्यावेळेस त्या एका परिसंस्थांमध्ये असते, त्यावेळेस काय म्हणतात, अन्न साखळी किंवा फूड वेब त्याला असे म्हणतात. तुम्हाला परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारला, व्हॉट इज मीन बाय फूड चेन, व्हॉट इज मीन बाय फूड वेब, ड्रॉ डायग्रॅम फूड चेनचं एखादं तुम्हाला काही या ठिकाणी आकृती काढा, अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातील. हे तुम्ही काय करा, घरी तुम्ही व्हॉट इज मीन बाय फूड चेन, व्हॉट इज मीन बाय फूड वेब म्हणजे काय, 2 व्याख्या लिहून काढा.
name of the primary consumers, name of the secondary consumers, name of the top consumers, and name of the omnivorous त्यांची नावं लिहा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात.